नमस्कार, मी स्नेहल। रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक चटणी ही मिऱ्याची चटणी आहे आणि त्यासाठी आपण इथे साहित्य घेतलंय, खोबरं घेतलंय, सुकं खोबरं घ्यायचं, काळं मिरं घेतल्या आणि लसूण। अगदी मोजक्या साहित्यामध्ये ही चटणी बनली जाते, पण ही अगदी रोगप्रतिकारशक्ती आपली वाढते। जर तापामुळे तुमचं तोंड खराब झालं असेल तर ही चटणी नक्की करून बघा। आणि जी बाळंतीण स्त्री असते तिला गावाकडे ही चटणी आणि असट भात असं दिलं जातं खायला। आता हे जिथे आपण खोबरं घेतलंय ते सर्व खोबरं आपण असं पॅनमध्ये टाकून थोडंसं भाजून घ्यायचं, म्हणजे भाजल्यामुळे जी चटणी आहे ती आपली मस्त टिकते। आणि थोडंसं तेल टाकलंय मी, म्हणजे आपली चटणी ओली होते, सुकी होत नाही। आता हे सगळं मस्त भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच पॅनमध्ये आपण जे काळं मिरं घेतलंय ते सुद्धा भाजून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे थोडंसं गरम करून घ्यायचं। आणि हे आपलं खोबरं भाजल्यावर आपण थोडंसं गार होण्यासाठी ठेवू आणि ते जे काळं मिरं आहे ते गरम करून घेऊ, कारण पावसाळ्यामुळे त्याला थोडासा दमटपणा आलेला असतो आणि म्हणून आपण ते गरम करून घ्यायचं। ही चटणी तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी लागते ती। अगदी अप्रतिम अशी चवीला लागते, वरण भातासोबत, तुपासोबत तर ती खूपच छान लागते। गावाकडे तर ही जेव्हा कोण आजारी असेल तेव्हा ही चटणी बनवलीच जाते आणि म्हणून मी म्हटलं ही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावी। आता हे सर्व आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि अगदी साधी, सोपी आणि कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही चटणी आहे। अगदी तुम्ही बनवली तर 15 दिवससुद्धा ही मस्त टिकते, प्रवासामध्ये न्यायला पण तुम्हाला ही उत्तम आहे। आता हे सर्व थोडंसं आपण हलवून परत एकदा फिरवून घेऊ, कारण ही जराशी तेलकट असते त्यामुळे पटकन होत नाही। आता त्यामध्ये आपण लसूण टाकायचा आहे, लसूण थोडासा कमी टाकायचा, कारण ही मिऱ्याची चटणी आहे म्हणून थोडंसं लसूण कमी टाकायचा आणि इथे चवीनुसार आपण मीठ टाकलंय। अगदी आता पुन्हा एकदा आपण ते फिरवून घेऊ आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की तुमच्या मित्रपरिवारामध्ये रेसिपी शेअर करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। आता ही आपली चटणी झालेली आहे। आता ही चटणी तुम्ही काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायची आणि मस्तपैकी 15 दिवस ही चटणी तुम्ही वापरू शकता। अगदी तोंडाला चव येते आणि आपले जे रोजच्या जेवणाचे 2 घास असे जास्त जातात आपल्याला। आता ही चटणी झालेली आहे तर डिशमध्ये काढून घेऊ आणि सर्व करू। कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा। थँक्यू।